निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि परमश्रद्धेय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शुभहस्ते लाखलगाव रामाचे येथे माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केटचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। माऊली साडीचे संचालक दशरथ बहिरू दिंडे, संतोष दशरथ दिंडे, दीपक दशरथ दिंडे आणि आशुतोष दशरथ दिंडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी दिंडे परिवाराकडून स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या हस्ते दुकानाची विधिवत पूजा करण्यात आली। लाखलगाव पंचक्रोशीत मागील 9 ते 10 वर्षांपासून दिंडे परिवार आपल्या व्यवसायातून समाजसेवा करत आलेत। त्याच ग्राहकांच्या विश्वासावर आज दिंडे परिवाराने व्यवसायात मोठी झेप घेतली असून त्यामुळे आज माऊली साडीची भव्य वास्तू उभी राहिली आहे। माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट येथे महिलांसाठी विविध प्रकारच्या साड्या तसेच पुरुषांसाठी विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल उपलब्ध आहेत। तसेच लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्यांचे भव्य दालन आणि बस्त्यासाठी व्यवस्था असून नागरिकांनी माऊली साडीला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। शांतिगिरीजी महाराज या ठिकाणी परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांचे या ठिकाणी दुकानाच्या उद्घाटनासाठी आगमन झाले। दिंडे परिवारातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत। ओम जनार्दनाय नमः, 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 तनाय नमः, ओम जनार्दनाय नमः। मला सर्वांनी ओम जनार्दनाय नमः, 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 ओम जनार्दनाय नमः। परमपूज्य महाराज की जय, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुजी एक मिनिट गुरुजी मागे या ना। गुरुजी मधून नका चक्रवर प्लीज। ईतावान समहिमादो जायाम शमुरुकः पादो सुपिवा भूतानि किमारुषा वृद्धं दिवि। ओम गुदायिनी वितवदे पुरान्देहि सोने श्रीवसदने पृथिव्याः अभिद्वार्द्रा वसवो गृह्णन्विमा ब्रह्मप्रीतिः सौभगायास्मिनाद्वसु साधयतानि स्वामङ्गलकारि समर्पयामि अक्षरान् समर्पयामि। दावाफलिनिर्या अपला बुपाजाश्च पुत्रीः बृहस्पति प्रसूदास्तानो मुञ्चन्त्वगो हसः। वेद सोना ओम जनार्दनाय नमः, 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 जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, जनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः। भोगा विश्ववेदा अतिरतार्चो अरिष्टनेमिः सन्तिनो बृहस्पतिर्दधातु। नमस्ते विनायक प्रिय विद्याय नमः, आर्दनाय नमः। एकादशवामरुदः पृष्णिमातरः सुगन्धावानोद्भिदते कुजगमयः अग्निजिह्वामनवन्निः भद्रं करणेभिः शृणुयाम देव भद्रं पश्येमाक्षभिर्जगतराः स्थिरैरानुनम् पुत्रासो चतुरपितरो भवन्ति मानो मध्यारीरिकदा युर्गन्तो
अदितिर्जौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जातितमर्पयामि पुष्पं समर्पयामि जाहाफलिनीर्जा अपला अपुकपाजाश्च पुष्पिणीः उदयस्त्वतिपरसूतास्तामि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि स्वस्ति तुया विनायकाज्ञा पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकप्रिया नित्यन्दान् स्वस्ति मृण्वन्तुनः चन्दनं समर्पयामि तदुपर्यक्षतान् समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः स्वामी महाराज महाराज की जय कलशधारी मुलीला अगोदर पाठवा त्याच्या पाठीमागे तुम्ही जोडीला तिच्या मागे तुम्ही जोडी चला जौ शांति शब्दो शांति पृथिवी शांतिरापः शांतिरुकदयः शांतिः वनस्पतयः चला पुढे पुढे आम्हाला ठुमकला न्यायची ती बाबा एक मिनिट ओम त्वां गंधर्वा अगणमंगलद्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकं गर्दी करू नका इकडे. कागद लावायचं. स्वाहा उमानाय स्वाहा उद्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा उस्मानाय स्वाहा नमः अग्निन्दूतं पुरोददे अव्यवाहमुपब्रुवे देवावासादयादिह स्वाहा स्वाहा इदं निवेशयन्नमृतं मृतं च हिरण्येन सवितारतेन देवो जातिगुणानि पश्यन्नो ओम पूर्णादर्विपरापत सुपूर्णा पुनरापत वस्तेव विक्रीणा वहायिकमूर्जकोशकरो पूर्णा उद्येन महाध्यायामि गन्धाक्षतपुष्पाणि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि पूर्णाहुतिं कुर्यात् मूर्धानन्दिवो अरदिं पृथिव्या वैश्वानरमृत आजातमग्निष्ठो अनिरसितायै कुम्भ्यै पूर्णादर्विपरापत सुपूर्णा पुनरापत वस्तेव विक्रीणा वहायिकमूर्जकोशकरो स्वाहा इदं पूर्णाहुत्यै नमः सप्तहोत्राः सप्तदात्वा जजन्ति सप्तजोनीरा प्रेणसमग्नितेन स्वाहा जत्कर्मणा चरितं जत्वा न्यूनविहाकरम् सप्तदात्वा जजन्ति सप्तजोनीरा प्रेणसमग्नितेन स्वाहा सुप्रज्योतिश्च चित्रज्योतिश्च सप्तज्योतिश्च
ज्योतिकमांश्च शुक्रश्च ऋतोपाश्चाद्यग्मोहाः ओम जनार्दनाय नमः 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय त्यांचं पूजन करत आलो काका 2 मिनिटं तुम्ही इथं बसा खाली बसा लवकर काका तिकडचे गुरुजींना बसवा तिथं समोर समोर बस एक जयघोष बाबाजींचा आपण या ठिकाणी करू मी सर्वांना विनंती करतो एकदा वरती हात करा सर्वांनी भैया खाली बसून घ्या सर्वजण व्यवस्थित फक्त जर काही त्रास असेल तर उभं राहू शकता नाहीतर बाकी खाली बसून घ्या एक जयघोष बाबाजींचा बुलंद आपण या ठिकाणी करू निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय गंगा गोदावरी मैया की जय धन्यवाद पूज्य बाबाजींच्या पावन सानिध्यामध्ये आज या ठिकाणी आणि या पुढील कार्यक्रमाला शुभारंभ करत असताना कारण आपण दंडवत या ठिकाणी आपण करू त्यानंतर बाबाजींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी बाबाजींच्या चरण पादुकाचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल खाली बस खाली बस तोपर्यंत आपण जप या ठिकाणी करू ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन बाबातीने या ठिकाणी दोन्ही ब्राह्मण मुलांचं पूजन त्यानंतर ब्रह्मचारी पुंडलिकानंद महाराज त्यांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांना आपण मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी देऊ कारण ज्या ब्राह्मणांना या पृथ्वीवरचे चालते बोलते देव आपण ज्याला म्हणतो अशा गुरुजींचं देखील पूजन या ठिकाणी संपन्न होईल समस्त या दिंडे परिवाराच्या वतीने बाबाजींच्या वतीने सर्वांना आपण धन्यवाद आपण या ठिकाणी ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः बाबाजी बरोबर सगळे आले निष्काम त्यांचे. कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश ए यार तू मागे इकडे आहे ना मग पुढे जागा रे बस ए बाई तुला व्यवस्थित कोठी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वमंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः मनोजम मार्गफुल्लवेगम वातात्मजम वानरचमुख्यम शरणप्रपत्ते महायोगपीठे तटे विमरथ्या वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रयी समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवं गुरु साक्षात तस्मै श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः पवित्र समय ओम जगद्गुरु जनार्दन यांच्या कृपाश्रयाने ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी दाखलची पवित्र आणि पावन झालेली यांचं वास्तव्य आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये बरेच दिवस झालं असेल काय या भूमीचं वर्णन करावं लागेल गंगा गोदावरी आहे माता किती ती उत्तर आहे उत्तरवाणी काय उत्तरवाहिनी उत्तरवाहिनी म्हणजे काय
प्रश्न सर्व संपले, आता उत्तरच बघा, सर्व उत्तरच आपल्याला देणार मिळणार असतात. असे उत्तरवाहिनी त्या शिरावरकरचं घेऊन ज्या लिंगमध्ये सिद्धेश्वराचं, लाखेश्वराचं, जगदंबामातेचं, अनेक देवतांचं अधिष्ठान आहे. तरी पुजारी असलेले बापू महाराज यांचं अधिष्ठान आहे समाधी आहे. मग म्हणून अशा सर्व दिव्यातांना वंदन करूया. त्या लाकडाच्या पवित्र भूमीला वंदन करूया, जो मात्याला वंदन करूया. आणि आज या माऊली साडी सेंटरला आणखी काय नाव नाही, नाव दुकानाचं नाव हां माऊली होलसेल हां टेक्सटाईल मार्केट. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या सर्वांना काय उपलब्ध नाही, वस्त्र अशातली अनेक प्रकारचे वस्त्र माणसाला का अशा दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं असून त्या गुरूंनी विधियुक्त पूजापाठ केला, आवाहन केलं केलं. कारण वास्तुशांतीची का गरज आहे मला लक्षात घ्या. तर या पृथ्वीला मृत्यूलोक आहे, मृत्यूलोक म्हणलं जातं. मृत्यूलोक म्हणजे काय, अशी कोणती जागा नाही त्या जागेवर कोणाचा मृत्यू झालेला नाही. आता प्रत्येक जागेवर पिढा मुंगी पशु पक्षी पुण्याचं बघा मृत्यू झाले, म्हणजे दोष ती राजा दोषयुक्त आहे. काय दोषयुक्त जागा लक्षात घ्या. अशा दोषयुक्त जागा असलेल्या ठिकाणी आपण एखादं पवित्र कार्य करत असताना त्यात विघ्न संकट येऊ नये आणि ते दोषमुक्त ती जागा व्हावी. त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन, महालक्ष्मीचं आगमन बघूताचं त्या ठिकाणी आगमन व्हावं म्हणून आपल्या धर्मशास्त्राने वास्तुशांती सवासन पूजापाठ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आमचे जसभाऊ दिंडे यांनी गुरूंच्या माध्यमातून म्हणजे गोष्टीच्या माध्यमातून यजमानांना त्या ठिकाणी सहभागी करून विधियुक्त पूजापाठ या ठिकाणी समोर झालेला आहे. कारण बाबाजी काय म्हणायचे, विधियुक्त लग्न विधियुक्त पूजा याला डरच न लक्षात आहे. म्हणून या ठिकाणी ज्या जसभाऊ आपल्या का सर्वांच्या सेवेसाठी का सर्व सर्वांच्या सेवेसाठी हे दुकान या ठिकाणी फुलं केलं काय सुरू केलं आहे. आजच बाबांनी विचार किती वर्ष झाले बरं का, 9 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी हे असं दुकान या ठिकाणी उद्घाटन झालं होतं का. आणि तब्बल 9 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी आता ते दुकान कसं होतं आहे, आता किती वाढलं गाव. बाबांनी सहज म्हटलं त्या दुकानापेक्षा 9 पट गाव, 9 पट परत 9 पट या दुकानात या ठिकाणी प्रगती झाली. मग चालू आपण जास्त भाव चालू करूया. बाबांना आठवण झाली बरं का. जशी खबरदारी आपण शेतीसाठी घेतो, कपड्यासाठी घेतो, स्वतःच्या शरीरासाठी घेतो, तसंही मग या ठिकाणी आपण राजकारणासाठी खबरदारी घेतो आहे की नाही. कारण आजकाल राजकारण चांगल्या माणसाचं काम नाही. सगळीकडे हात बघा काय म्हणते बरं बोलता होता काय म्हणत्या. आणि म्हणणारे कोण आहे, राजकारण बा म्हणणारे राजकारणीचे म्हणणारे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. बघा आपण सर्वजण या देशातील भूमिपुत्र आहोत, जन्मदार आहोत. आणि आपल्या देशाला भारत माता काय म्हणलं जातं बघा, भारत माता जातो, भारत माता म्हणलं जातं. मग बघा आपण सर्व त्या भारत मातेचे लेकर आहोत नाही. आपण कोण आहोत, भारत मातेचे लेकर आहोत. जसं बघा जन्माला आलेला मुलगा आपल्या आईला दुःख देतो का, त्यासाठी दुःख देतो त्याला पूर्ण त्याला सुपुत्र म्हणतील का. जसा बघा जन्म आलेला मुलगा आपल्या आईला काय दुःख देत त्रास देत नसतात. त्याप्रमाणे आपणही भारत मातेचे लेकर असताना आपलं कर्तव्य सुद्धा काय ना, आपण सुद्धा काय कर्तव्य केलं पाहिजे. या भारतमध्ये सेवा कोणी सेवा करायची आपल्याला, आता देशभक्ती काय करायची. म्हणून बघा सर्व मतदान लक्षात घ्या की देशभक्ती करत असताना आपल्याला काय करायचं नाही, देशद्रोही बनायचं नाही. काय बनायचं नाही, देशद्रोही बनायचं नाही. तर काय म्हणायचं आपल्या देशभक्त काय बनायचे, देशभक्त बनायचे आहेत. आणि त्या माऊलीचे भारत मातेचे आपले उपकार आहेत, ते उपकार या लोकसभेच्या मध्ये आपल्याला काय करायचे, त्या मातेचे फेडून आपल्या त्या मातेचे आशीर्वाद घ्यायचे. जय बाबाजी, जय भारत. माझे नाव दशरथ दिंडे, माऊली साडी होलसेल टेक्सटाईल मार्केट लाखनगाव रामाची या ठिकाणी परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते व निवृत्ती महाराज इंदुरकर यांच्या हस्ते भव्य दिव्य असं उद्घाटन झालेलं आहे. तर सर्व ग्राहकांनी कृपया याची नोंद घ्यावी, एकदा अवश्य भेट द्या हीच विनंती. जय हिंद, जय महाराज. सर्वांना नमस्कार. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या, ब्रँडेड कंपनीच्या साड्या, नऊवार शर्टिंग्स, पार्टीवेअर साड्या, डिझायनर साड्या, काठपदर साड्या, डिजिटल प्रिंट, कॅटलॉग, लक्ष्मीपती डिझायनर प्रिंट. आपले इथे शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, लेडीज वेअर, अंडर गार्मेंट्स,
ऑल प्रकारच्या साड्या, ब्रँडेड डिझायनर साड्या, कॅटलॉग पीस, लक्ष्मीपती, डिजिटल प्रिंट, डिझायनर, नेट, सुपर नेट, कॅटलॉग, विपुल, डिजिटल प्रिंट, काठपदर, शूटिंग, शर्टिंग वगैरे सर्व दुकानात उपलब्ध आहे. तरी एकदा आपण सर्वांनी अवश्य भेट द्या. माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट, लाखलगाव, रामाचे, तालुका जिल्हा नाशिक. माऊली साडी सेंटर व टेक्स्टाईल मार्केटचे आज भव्य उद्घाटन झालेले आहे. जय बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने, तसेच पंचक्रोशीतील सगळी जनता, सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. इथून पुढील वाटचालीस त्या भरभराटीने होणार आहे, कारण बाबाजींचा आशीर्वाद आहे. इथून पुढील त्यांच्या वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. बोला गेल्या 5-7 वर्षापासून हे दुकान चालू येतं आणि इंदूरकर आणि शांतिगिरी महाराज दरवर्षी येऊन याचं भूमिपूजन करतात, उद्घाटन करतात. त्यामुळं त्याची भरभराटीच झाली. पूर्वी भाड्यानं होता, तर तो आता स्वतः मालकीचं झालं आहे त्याचं, आणि चांगल्या प्रकारचं गिराईक वगैरे सगळी व्यवस्थापन होते. आणि खऱ्या अर्थानं त्यांना तो बाबाजीचा आणि इंदूरकर महाराजाचा खऱ्या अर्थानं लाखलगावमध्ये आमची दैवत असे का गावच्या लोकांपेक्षा बाहेरून येणाऱ्या माणसाला जास्त लवकर प्रसन्न होतं. ते आमच्या अंबादास घुग्यांना कल्पना आहे, कारण ते कधी मध्ये आमच्याकडे असणार. स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक.